मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर. या ठिकाणी आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा पूर्णच्या पूर्ण अभ्यासक्रम या युट्यूब चॅनलवर म्हणजेच अपना गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर पूर्ण करणार आहे. आणि याची सुरुवातही आपण केली. त्याच्यात आपण सर्वात पहिले संख्या म्हणजेच नंबर सिस्टम हा टॉपिक कंप्लीट केला. त्याच्यानंतर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू हा दुसरा टॉपिक झाला, जो की एकाच व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केला होता. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण प्रश्नही सोडवले. त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक होता तो होता कसोट्या म्हणजेच विभाज्यतेच्या कसोट्या, ज्याला की आपण म्हणतो डिव्हिजिबिलिटी रूल. त्या आपण कशा पद्धतीनं आपल्या गणितामध्ये म्हणजेच गणित या विषयामध्ये गणित सोडवण्यासाठी कसा त्याचा वापर करणार हे आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर जो चौथा टॉपिक आपण कंप्लीट केला तो कोणता होता, तर तो टॉपिक होता संख्यावरील क्रिया. जेवढ्या काही आपण संख्या आतापर्यंत बघितल्या त्या संख्यावरच्या क्रिया, जसं की भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी हे आपण कशा पद्धतीने सोडवणार, कंस असेल तर कशा पद्धतीने सोडवणार ते आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि आजचा जो आपला नवीन टॉपिक असणार आहे तो खूप महत्वाचा असणार आहे. त्याचं कारण असं की हा टॉपिक बऱ्याच मुलांना अवघडही जातो आणि याच्यावर प्रश्नही भरपूर येतात. भरपूर म्हणजे आता असे काही 20 पैकी 20 प्रश्न याच्यावर येणार नाहीत, पण एक पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर दिसतात. त्यामुळे महत्वाचा टॉपिक आहे आणि अवघड वाटणार आहे, पण याच्यात अवघड वाटण्यासारखं काहीच नाही, एकदम सोपं आहे आणि तेच आपण या ठिकाणी आज शिकणार आहे. तर आजचा जो आपला नवीन टॉपिक असणार आहे तो असणार आहे फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांक. तर या ठिकाणी आपण हेडिंग जर टाकली तर तो असणार आहे अपूर्णांक. कोणता असणार आहे? अपूर्णांक. म्हणजेच याला आपण म्हणतो फ्रॅक्शन. फ्रॅक्शन हा टॉपिक आपण या ठिकाणी आज कंप्लीट करणार आहे. आणि त्याच्यानंतर फ्रॅक्शनवर तुम्हाला कधी फ्रॅक्शन दिलेले असतील, त्याची बेरीज दिलेली असेल, वजाबाकी दिलेली असेल किंवा भागाकार आणि गुणाकार दिलेला असेल, ते तर आपण काल शिकलो. साधा भागाकार कसा करायचा, बेरीज कशी करायची, वजाबाकी गुणाकार कसा करायचा. पण जर फ्रॅक्शन दिलेले असतील, अपूर्ण संख्या दिलेल्या असतील, तर त्याच्या या क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार कशा पद्धतीने करणार ते आपण या ठिकाणी आज शिकणार. तर अपूर्णांक म्हणजे सर्वात पहिले आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं काय असतं. सर्वात पहिले आपण संख्या शिकल्या, त्याच्यात नैसर्गिक संख्या शिकल्या, त्याच्यात आपण होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या शिकल्या. नंतर पूर्णांक संख्या शिकल्या. त्याच्यात काय होतं, पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या म्हणजेच काय असतात, पूर्णच्या पूर्ण संख्या. मग ती झिरो असेल, नैसर्गिक संख्या असतील म्हणजे 1 2 3 4 इथून अनंतपर्यंत ह्या असतील, किंवा मग मायनसच्या असतील म्हणजे निगेटिव्ह, झिरो पेक्षा लहान -1, त्याच्यापेक्षा लहान -2 -3 -4 अशा पद्धतीच्या ह्या सुद्धा असतील. म्हणजे पूर्ण संख्या ज्याच्यात येतात त्याला म्हणतात पूर्णांक संख्या. पण दुसरा आपला जो टॉपिक होता त्याच्यात दुसरी जी आपली टाईप होती ती होती अपूर्ण म्हणजे अपूर्ण संख्या किंवा मग अपूर्णांक. अपूर्णांकाच्या नावातच दिलेले काय दिलेले, अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे पूर्ण नसणारी, म्हणजे ज्याची किंमत पूर्ण नाही असा अंक, अशी संख्या त्याला आपण म्हणतो अपूर्णांक. मग या ठिकाणी जर लिहायचं तर आपण काय म्हणू शकतो, अपूर्णांक म्हणजेच काय, अपूर्णांक म्हणजेच ज्या नसतील त्यालाच आपण म्हणतो अपूर्णांक. ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते त्याला म्हणणार अपूर्णांक. आता पूर्ण कशी नसते, पूर्ण नसती म्हणजेच काय, 1 2 3 4 अशा पद्धतीची नसती. मग याचे काही गुणधर्म असतात, अगोदर आपण ते गुणधर्म बघून घेऊ. पण ते गुणधर्म बघायच्या अगोदरही याच्या काही टाईप पडतात. टाईप पडतात म्हणजेच काय, जसं की अपूर्णांक आहे तर अपूर्णांकात आपण वेगवेगळ्या टाईप पाहणार. वेगवेगळ्या टाईप कोणकोणत्या, सर्वात पहिली टाईप त्याची असणार व्यवहार्य पूर्णांक किंवा मग साधा अपूर्णांक. दुसरी टाईप असणार पूर्णांक युक्त अपूर्णांक. आणि तिसरी टाईप असणार जी की महत्वाची, दशांश अपूर्णांक. या 3 टाईप आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहेत. पहिली कोणती सांगितली, व्यवहार्य पूर्णांक. व्यवहार्य पूर्णांक जर आपण म्हणलं तर व्यवहारी, याला दुसरं नाव काय दिलेलं आहे, साधा. व्यवहारी म्हणा किंवा मग साधा अपूर्णांक म्हणा. आता हे अपूर्णांक कसे असतात, सरळ सरळ दिलेले असतात. हे अपूर्णांक असतात अंश आणि छेदात. म्हणजे याला आपण म्हणू शकतो व्यवहार्य अपूर्णांक किंवा साधा अपूर्णांक. जर आपल्याला म्हणायचं तर आपण त्याला म्हणणार व छेद, अंश व छेद स्वरूपातील. स्वरूपातील म्हणजे अंश आणि छेदात दिलेले असतील. अंश व छेद स्वरूपातील, ब्रॅकेट मध्ये आपण याला असं म्हणणार पण छेद इज नॉट इक्वल टू झिरो. छेद काय नसला पाहिजे, झिरो नसला पाहिजे. अशा स्वरूपाचे जे अपूर्णांक असतील त्यालाच अपूर्णांक म्हणजेच काय राहतील,
व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकाला आपण काय म्हणलं, याला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग स्टॉप करून व्हिडिओ स्टॉप करून पॉज करून याचा तुमच्या वहीमध्ये नोटबुक मध्ये लिहून सुद्धा घेऊ शकता. आणि घ्यायलाच पाहिजे, फक्त तोंड घेऊन इथं बसायचं नाही, फक्त तोंड घेऊन बसू नका, तर पेन आणि पेपर घेऊन बसा. तर याच्यात काय दिलेलं आहे, व्यवहारी आणि साधा अपूर्णांक म्हणजे काय, अंश आणि छेदात दिलेला असं. पण अंश आणि छेद का असतं, तर ज्या वेळेस पण अशा संख्या दिलेल्या असतात, वर एक संख्या दिलेली असते तिला तिला आपण म्हणतो अंश, आणि खाली जी दिलेली असते तिला म्हणतो छेद. म्हणजे जसं की तुम्हाला दिली तर 5/2, तर ही 5 काय झाले, अंश झाले, 5 झाले अंश आणि 2 झाले छेद. अशा पद्धतीच्या ज्या संख्या दिलेल्या असतात त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. मग अशा पद्धतीचे ज्यावेळेस दिलेले राहतील त्याला आपण म्हणतो साधा किंवा मग व्यवहारी अपूर्णांक. मग त्याला आपण म्हणतो अंश आणि छेद स्वरूपात दिलेले आहेत, पण छेद 0 नसला पाहिजे, म्हणजे 5/0 असं नसलं पाहिजे. 5च्या खाली एक सोडून 2, 3, 4 कोणतीही संख्या असू द्या, त्याला आपण म्हणतो साधा किंवा मग व्यवहारी अपूर्णांक. हे झालं साधा किंवा व्यवहारी अपूर्णांक. आता याच्यात याचे काही आपण गुणधर्म पाहू. गुणधर्म कसे, काही महत्वाचे नियम, महत्वाच्या गोष्टी ज्या की आपल्याला याच्याबद्दल माहिती पाहिजे. त्याच्यात पहिला जर गुणधर्म आपण बघितला तर आपण हेडिंग देऊ गुणधर्म. गुणधर्म काय असतात याचे, हे कसं ओळखायचं, तर गुणधर्मात काय असतं, सर्वात पहिला आपण बघितला की अंश आणि छेद या स्वरूपात असतात. सरळ सरळ म्हणू, अंश व छेद स्वरूपात असतात. छेद स्वरूपात असतात. त्याच्यानंतर दुसरा गुणधर्म काय राहील याचा, दुसरा गुणधर्म राहील अंश किंवा अगोदर घेऊ आपण छेद. छेद म्हणजेच काय, छेद म्हणजेच वस्तूचे एकूण भाग. काही गोष्टीचे, कोणत्याही वस्तूचे किती भाग केले हे आपण लिहितो छेदात, आणि त्यापैकी किती भाग घ्यायचे किंवा किती भाग घेतले हे आपण लिहितो अंशात. म्हणजेच अंश म्हणजेच वस्तूचे एकूण भाग. म्हणजेच काय, तुम्ही आणि तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र, तुमची फ्रेंड, तुमचा फ्रेंड हे गेले एका, त्यांनी काय ठिकाणी गेले, म्हणजे कुठे हॉटेलमध्ये गेले, कुठेतरी गेले, आणि तिथे त्यांना काय केलं, एक पिझ्झा ऑर्डर केला, एक पिझ्झा घेतला असाच असतो. आणि त्या पिझ्झाचे काय केले, भाग केले. किती भाग केले, अशा पद्धतीनं 5 भाग केले. हे झाला 1, 2, 3, 4 आणि 5 भाग. किती भाग केले, 5. म्हणजे 1, 2, 3, 4, 5. एक पिझ्झा घेतला होता, त्याचे 5 भाग केले. मग 5 भाग केले याचा अर्थ काय असणार, ते आपण लिहिणार छेद म्हणजेच वस्तूचे केलेले एकूण भाग. मग 5 भाग लिहिले आपण या ठिकाणी. आणि त्यापैकी तुम्ही किती घेतले, तुम्ही किती घेतले आणि तुमच्या फ्रेंडने किती घेतले. मग तुम्ही घेतलेले भाग म्हणजेच किती, तुम्ही घेतले 2 भाग, म्हणजे तुम्ही काय करणार, ते 2 भाग लिहिणार वर. म्हणजे 5 भागापैकी 2 भाग, एकूण भाग 5 ते लिहिले आपण छेदात, आणि अंशात त्या राहतील एकूण घेतलेले भाग, की तुम्ही ते किती भाग घेतले. या 5 पैकी तुम्ही हे 2 भाग या ठिकाणी घेतले आणि 3 भाग तुमच्या फ्रेंडने घेतले. अशा पद्धतीने यालाच आपण काय म्हणतो, अपूर्णांक. खालचे असतात एकूण केलेले भाग, वरचे असतात घेतलेले भाग, किती भाग घेतले. हे कसं ओळखायचं, अंश आणि छेद कसा असतो, अंश असतो वरचा. मग अंश म्हणजेच काय, आपण असं म्हणजे काय ते दिलेलं नसतं, पण आपण एक लक्षात ठेवण्यासाठी अंश वर असतो. हे कसं लक्षात ठेवणार, अंश पासून आपण ध्यानात ठेवणार आकाश. आकाश कुठं असतो, वर असतो. मग आकाश वर असतं, तसंच अंश सुद्धा कुठं असणार, वर. आणि छेद, छेद कुठं असतो, छेद असतो जमिनीत. मग जमिनीतच एखादा छेद, छेद म्हणजेच काय, होल एखादं. मग होल कुठं असणार, जमिनीत. मग छेद कुठे असणार, खाली. आणि आकाश कुठे असणार, वर. म्हणजे अंश वर, छेद खाली. अशा पद्धतीचा आपण म्हणू शकतो की अंश म्हणजेच घेतलेले भाग आणि छेद म्हणजेच केलेले भाग. त्याच्यानंतरचा काय आपण पाहणार, हे झाले 3 पॉईंट याच्याबद्दल. हे 3 पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजेत कशाचे, व्यवहारी आणि साधा अपूर्णांकाचे. आता याचे सुद्धा काही भाग पडतात. कोणकोणते, म्हणजे जसं की अपूर्णांकाचा पहिला भाग व्यवहारी आणि साधा अपूर्णांक. या साधा अपूर्णांकाचे किंवा व्यवहारी अपूर्णांकाचे अजून 2 टाईप, एक अंशाधिक व्यवहारी अपूर्णांक आणि एक छेदाधिक व्यवहारी अपूर्णांक.
अंशाधिक म्हणजेच काय, अंश मोठा, आणि छेदाधिक म्हणजेच काय, छेद मोठा. म्हणजे दुसरा काय, चौथा पॉईंट घेऊ आणि चौथ्या पॉईंट मध्ये घेऊ अंशाधिक, अंशाधिक किंवा मग व्यवहारिक अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजेच अपूर्णांकाचा छेद मोठा, किंवा छेद मोठा असं म्हणणार ना आपण, छेद मोठा. म्हणजे ज्या वेळेस पण तुम्हाला, आता या ठिकाणी काय काय कोण मोठा आहे, अंश मोठा आहे का छेद मोठा आहे, छेद मोठा आहे. खालची संख्या मोठी आहे म्हणजे याला आपण काय म्हणणार, छेदाधिक अपूर्णांक. पण हेच जर का आपलं असं दिलं असतं 5/2, म्हणजे 5 काय झाले, मोठे, म्हणजे अंश मोठा झाला तर तो काय असणार आपला, अंशाधिक अपूर्णांक. म्हणजे या ठिकाणी आपण पाचवा काय म्हणणार, छेदाधिक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजेच काय, छेदाधिक साधा अपूर्णांक. पूर्णांक म्हणजेच अपूर्णांकाचा या ठिकाणी अंशाधिक म्हणजेच अंश मोठा, अंशाधिक अपूर्णांक म्हणजेच काय, अंश मोठा, आणि छेदाधिक साधा अपूर्णांक म्हणजेच काय, अपूर्णांकाचा छेद मोठा. मग या ठिकाणी तुम्ही सांगू शकता त्याच्यात या दोन्हीत अंशाधिक अपूर्णांक कोणता राहील, ज्याचा अंश मोठा आहे, म्हणजे वरची संख्या मोठी आहे तो झाला अंशाधिक साधा अपूर्णांक. साधा कशामुळे, तो कशात दिलेला आहे, एक अंश आणि छेदात दिलेला आहे, आणि छेदात झिरो नाही. झिरो सोडून कोणती संख्या चालते, फक्त झिरो नसला पाहिजे आणि एक नसला पाहिजे. कारण एक जर घेतला तर आपल्याला काय होईल, एक जर घेतला, जसं की मी या ठिकाणी घेतले 5/1, याचं उत्तर काय येईल, 5च येईल, जी की पूर्णांक येईल. पण आपण बघायलो अपूर्णांक, जी की अपूर्ण असली पाहिजे. अपूर्ण असली पाहिजे म्हणजे त्याचं उत्तर जे ते पूर्ण संख्येत नसलं पाहिजे, पॉईंट मध्ये असलं पाहिजे. जसं की आता याचं उत्तर किती, 5. याचं जर आपण असं काढलं तर काय येईल, 0.4. याचं उत्तर जर काढलं काय येईल, 2×4 आणि 2×5 2.5. म्हणजे हे कसे यायले, अपूर्ण संख्या यायल्या, त्याच्यामुळे याला आपण म्हणतो अपूर्णांक. हे झाले छेदाधिक अपूर्णांक, हा झाला अंशाधिक अपूर्णांक, कारण इथं अंश मोठा, इथं छेद मोठा आहे. त्याच्यानंतर अजून याला आपण काय म्हणू शकतो, 6वा पॉईंट असा घ्या, व्यवहारिक अपूर्णांक किंवा साधा अपूर्णांक, किंवा याला घ्यायची गरज नाही, चला बस झाले एवढेच. तर हे झाले आपले 5 पॉईंट कशाबद्दल, व्यवहारिक अपूर्णांक किंवा मग साधा अपूर्णांकाबद्दल. आता दुसरा टाईप, अपूर्णांकाची दुसरी टाईप, पहिली होती व्यवहारिक अपूर्णांक, दुसरी आपण पाहणार पूर्णांक युक्त अपूर्णांक. नावातच दिलेले पूर्णांक युक्त अपूर्णांक, म्हणजे ते पूर्णांक सुद्धा असणार त्याच्यात आणि नंतर अपूर्णांक सुद्धा असणार. तशा पद्धतीचे जर प्रश्न आपल्याला दिले तर ते कसे सोडवणार तेच आपण या ठिकाणी पाहू. तर दुसरा टॉपिक काय राहील आपला, दुसरा टॉपिक राहील मिश्र अपूर्णांक. 2 नंबर, मिश्र अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक किंवा मग पूर्णांक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे आपण याला म्हणू शकतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणा किंवा मिश्र अपूर्णांक म्हणा. आता याला आपण काय कशा पद्धतीने घेणार, ज्या अपूर्णांकात, म्हणजे असे अपूर्णांक यामध्ये पूर्णांक 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 व अपूर्णांक यांचा समावेश संख्या पण असणार, अपूर्णांक संख्या पण असणार. ती कशी, जसे की तुम्हाला दिलं 2/1/2, हे झाले पूर्णांक, हे झालं अपूर्णांक, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक. 2 अपूर्णांकात 1/2 असे याला आपण वाचणार, 2 अपूर्णांकात 1/2. अपूर्णांकात किती दिलेले, 1/2, किंवा मग या ठिकाणी दिलेले 5, 2/3 अशा पद्धतीची संख्या दिलेली असेल, ती झाली पूर्ण आणि ही झाली अपूर्ण. पूर्णांक युक्त अपूर्णांक, पूर्णांक युक्त
अपूर्णांक, याला आपण म्हणणार पूर्णांक युक्त अपूर्णांक. याच्यात काय असतं, अपूर्णांक संख्या सुद्धा असते आणि पूर्णांक संख्या सुद्धा असते. त्याच्यानंतर आता याच्यात काही महत्वाचे पॉईंट जे की सर्व म्हणजे फक्त आता याचेच नाही तर तो पूर्णांक युक्त अपूर्णांक असू द्या, म्हणजे मिश्र अपूर्णांक असू द्या किंवा साधा अपूर्णांक असू द्या, याचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला माहिती पाहिजे. ते महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार. मग हे झालं आता कोणता मिश्र अपूर्णांक, हे तुम्हाला समजलं असेल की तुम्ही जर एक्झाम्पल लिहायचं असेल तर एक्झाम्पल लिहून घेऊ शकता. 2/3, त्याच्यानंतर 5च्या जागी आपण घेऊ या ठिकाणी आता 8, 9/7 अशा पद्धतीचे कोणत्याही संख्या येऊ द्या, त्याला आपण म्हणणार पूर्णांक युक्त अपूर्णांक. समजलं असं हे. याच्यानंतर आता काय याचे महत्वाचे पॉईंट जे की फ्रॅक्शनचे महत्वाचे पॉईंट कोणकोणते पाहणार आपण. त्याच्यात आपण या ठिकाणी म्हणू शकतो महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचा. सर्वात पहिला पॉईंट कोणता लक्षात ठेवणार तुम्ही, तो महत्वाचा पॉईंट असणार आहे तो म्हणजे कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच संख्येने गुणले म्हणजे गुणाकार केला किंवा मग भागले म्हणजे भागाकार केला तर त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणजेच काय, एखादा अपूर्णांक तुम्ही घेतला, कोणता अपूर्णांक घेतला, तुम्ही घेतले 2/3 अशा पद्धतीचा अपूर्णांक घेतला. आता या 2/3 ला जर का मी एकाच संख्येनं गुणलं, या ठिकाणी कितीनं गुणू, 2 न, आणि या ठिकाणी कितीनं गुणू, 2 न. एकाच संख्येने गुणलं वर अंशाला आणि छेदाला, तर 2 दोन्ही 4 व्हायले आणि 3 दोन्ही 6 व्हायले. तर आता तुम्हाला दिसत असेल की 2/3 चे 4/6 झाले. मग याची किमतीत फरक पडला का, तर याच्या किमतीत कुठलाच फरक पडला नाही, कारण याला आपण परत जर का जागेवर आणायचं म्हटलं तर काय होतं, 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटतं. परत एकदा या 2/3 ला मी 5 न गुणलं आणि या ठिकाणी सुद्धा 5 न गुणलं तर किती येतील उत्तर, 5 दोन्ही 10 आणि 3 पाची 15. परत 10/5 आले म्हणजे छेदात अंशात 10 आणि छेदात 5 15, 10/15 आले. मग आता एकाच संख्येने आपण गुणलं होतं, याला काय केलं, अपूर्णांकाला मोठं केलं. मोठं केल्याच्या नंतर याला जर आपण परत बघितलं तर 5 दोन्ही 10 आणि 5 त्रिक 15, 2/3 हाच अपूर्णांक याला, म्हणजे सर्व 2/3, 4/6, 10/15 एका एकमेकाचे सममूल्य आहेत, म्हणजे समान मूल्य असणारे अपूर्णांक येतात. म्हणजे कोणत्याही संख्येला जर कोणत्याही अपूर्णांकाला अंशात आणि छेदाला एकाच संख्येनं गुणलं तर त्या ठिकाणी त्या अपूर्णांकाच्या किमतीत कुठलाच फरक पडत नाही. 15 पैकी 10 म्हणजे 6 पैकी 4 म्हणजे 3 पैकी 2 अशा पद्धतीचं हे असतं. याला आपण म्हणतो कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने जर गुणलं तर किंवा भागलं, त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, म्हणजे त्याच्या किमतीत कुठलाही बदल होत नाही, त्याची किंमत तेवढीच राहणार. किंवा आता भागाकार देऊन पाहू आपण. या ठिकाणी घेऊ 10, या ठिकाणी घेऊ 100. आता मी जर या ठिकाणी बघितलं तर 10/100 आलं. आता याला जर मी भाग दिला किती ना, 5 न, 5 दोन्ही 10 आणि 5 दोन्ही 10 20 म्हणजे 2/20. 2/20 20 पैकी 2 भाग म्हणजे 100 पैकी 10 भाग. याच्या किमतीत काहीच फरक पडला नाही. जरी याच्या तुम्हाला वाटत असेल 10/100 म्हणजेच 2/20 झाले, म्हणजेच काय झालं, 10/2 जेवढी किंमत 20 पैकी 2 ला आहे, 20 पैकी 2 ला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत 100 पैकी 10 आली. त्याच्यानंतर याला आपण असं म्हणू शकतो, अजून जर याला जर भाग दिला तर आता भाग दिला, आता तर भाग जाणार नाही, किंवा मग याला भाग दिला तर काय होईल, 2 1 2 आणि 10 पैकी 1 भाग म्हणजे 20 पैकी 2, 30 पैकी 3 तसे 100 पैकी 10 म्हणजे हे एकमेकाचे काय सममूल्य अपूर्णांक आहेत, असं आपण याला म्हणू शकतो. काय केलं, कोणत्याही अपूर्णांकाला एकाच संख्येनं गुणलं किंवा भागलं तर त्याच्या किमतीत, त्या अपूर्णांकाच्या किमतीत कुठलाच फरक पडत नाही. त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट काय असणार आहे, दुसरा पॉईंट असू शकतो तो म्हणजेच अपूर्णांक लहान आणि मोठा कसा ओळखायचा. त्याच्यात आपण म्हणू शकतो दुसरा पॉईंट 2, जर 2 अपूर्णांकाचा
अंश समान असेल आणि छेद भिन्न असेल, भिन्न म्हणजेच काय, वेगळा असेल, भिन्न असेल तर अंश समान असेल आणि छेद भिन्न असेल तर ज्याचा छेद लहान, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा. म्हणजेच काय, तर ज्याचा म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद किंवा असं म्हणजे जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा. तर जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा. तुम्हाला दिलेलं आहे दोन अपूर्णांक दिलेले, मी घेतले 2/5 आणि 2/3. दोन अपूर्णांक घेतले 2/5 2/3. अंश या ठिकाणी 2 आहे, अंश या ठिकाणी सुद्धा 2 आहे, दोन्ही ठिकाणी अंश समान आहे, छेद वेगवेगळे आहे. मग छेद जर वेगवेगळे असतील तर ज्याचा छेद लहान तोच अपूर्णांक मोठा. मग याच्यात छेद कोणाचा लहान आहे, 3चा, तर 2/3 हे काय झाले, मोठे झाले 2/5 पेक्षा. कशामुळं, या ठिकाणी आपण 5 पैकी 2 भाग घेतले आणि या ठिकाणी 3 पैकी 2 घेतले. 3 पैकी 2 वालाच मोठा असेल ना, 3 पैकी 2 घेतले. असं जर बघितलं, हे एक भाग केला, याचे केले 5 भाग, हे झाले 5, 1 2 3 4 5 आणि इथे केले 3 भाग, 1 2 आणि 3. आता याच्यापैकी 3 भाग घेतले एवढे, म्हणजे हे एवढा भाग घेतला आणि याच्यापैकी फक्त एवढाच भाग घेतला. मग आता या ठिकाणी पहा, हा भाग लहान झाला ना मोठा झाला, म्हणजे 2/3 हे काय असणार, मोठे असणार कोणापेक्षा, 2/5 पेक्षा. या अपूर्णांकापेक्षा हा अपूर्णांक मोठा असणार. म्हणजे जर दोन अपूर्णांकाचा अंश समान असेल आणि छेद भिन्न असेल तर अशाचा ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. त्याच्यानंतर आपण याच्या उलट घेऊ. उलट काय, 3 नंबरचा पॉइंट काय राहील, जर दोन अपूर्णांकाचा दोन असो किंवा 3 असो, जर समान असतील तर आपण 2 घेऊ शकतो, 3 पण घेऊ शकतो, कितीही घेऊ शकतो. दोन अपूर्णांकाचा छेद समान असेल आणि अंश भिन्न असेल, आणि अंश जर भिन्न असेल तर काय करणार आपण, तर जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. कशा पद्धतीनं, तुम्हाला दोन अपूर्णांक दिले, किती दिले तर, आणि त्याचा काय सांगितलं, समान छेद समान आहे, म्हणजे 2/5 आणि 3/5. छेद काय येतं, समान आहे, छेद समान आणि अंश वेगवेगळे येतात, 2 येतात 3 येतात. त्याच्यात ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 3/5 मोठे. कशामुळं, या ठिकाणी जर तुम्ही घेतले, किती घेणार, 5 भाग करणार, 1 2 3 4 5. या 5 पैकी किती भाग घेणार तुम्ही, 1 आणि 2, म्हणजे हे 2 भाग घेणार आणि या ठिकाणी 5 भाग करणार, 1 2 3 4 5. याच्यापैकी किती भाग घेणार, 1 2 आणि 3, म्हणजे एवढे भाग घेणार. अशा पद्धतीने एवढे भाग घेणार, म्हणजे कोणता मोठा झाला, 3/5 वालाच मोठा झाला. आता 5 पैकी 2 भागिकांन घेतले, 5 पैकी 3 भागिकांन घेतले, मोठं कोण असतात, 3 भागावाला. तर जर का तुम्हाला काय दिलेलं असेल, अंश समान दिलेले असतील तर त्यावेळेस काय पाहणार तुम्ही, छेद लहान असेल तो अपूर्णांक मोठा असेल, आणि ज्यावेळेस छेद समान दिलेले असतील त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. हे झाले 3 पॉईंट, जे की तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा मग लिहून सुद्धा घेऊ शकता. तर महत्वाचे पॉईंट अजून काय असणार, याच्यात 3 पॉईंट झाले, चौथा पॉईंट आपण इथं आता याच्यात लिहिता येणार नाही खाली, त्याच्यामुळे चौथा पॉईंट राहील. चौथ्या पॉईंट मध्ये आपण म्हणणार, काय म्हणणार चौथ्या पॉईंट मध्ये,
तुम्हाला दिलेलं असतं गुणाकार व्यस्त करा आणि बेरीज व्यस्त करा. तर 2 पॉईंट आपण या ठिकाणी आता बघणार ते म्हणजे गुणाकार व्यस्त करणे. गुणाकार व्यस्त कसा करतात? एखादा अपूर्णांक दिलेला आहे, गुणाकार व्यस्त करा. तुम्हाला सांगितलं अपूर्णांक दिला आणि याचा गुणाकार व्यस्त करा. म्हणजे गुणाकार व्यस्त करण्यासाठी मी म्हटलं 5/2 याचा जर गुणाकार व्यस्त करायचा तर आपण काय करणार? याला उलट लिहिणार म्हणजे 2/5 झालं. हा झाला गुणाकार व्यस्त. यालाच आपण म्हणणार गुणाकार व्यस्त. आणि त्याला जर शब्दात लिहायचं तर आपण काय म्हणणार? अपूर्णांक पूर्णांक उलटा उलटा करून लिहिणे. उलटा करून लिहिणे हेच गुणाकार व्यस्त होय. 5/2 ला 2/5 लिहा किंवा मग 3/4 ला काय लिहिणार? 4/3 झाला गुणाकार व्यस्त. त्याच्यानंतरचा 5वा बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त करणे. अशा पद्धतीचे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात की गुणाकार व्यस्त करा किंवा मग बेरीज व्यस्त करा. बेरीज व्यस्त कशी करणार? बेरीज व्यस्त करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं असतं की फक्त त्याचं साइन चेंज करायचं. जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. दिलेल्या अपूर्णांकाचे दिलेल्या अपूर्णांकाचे दिलेल्या अपूर्णांकाचे चिन्ह बदलणे. चिन्ह बदलणे. जसं की चिन्ह कसं बदलायचं? तुम्हाला दिलेलं -3/2 याला तुम्ही काय लिहिणार? 2/3. 2/3 ला -2/3 ला +2/3. त्याच्यानंतर 5/4 जर दिलं तर तुम्ही त्याला लिहिणार -5/4. चला एवढं तर सोपं आहे. काय केलं? बेरीज व्यस्त मध्ये बेरजेचं वजाबाकी, वजाबाकीचं बेरीज करायचं. गुणाकार व्यस्त मध्ये जसं की वर 5 होते खाली 2 होते तिथे वर 2 खाली 5 म्हणजे उलट करणार. त्यालाच म्हणणार आपण गुणाकार व्यस्त. हे झाले 2 पॉईंट. हे 2 पॉईंट सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आता महत्वाचं महत्वाचं काय असणार आहे? हे 2 पॉईंट झाले. हे 2 पॉईंट सुद्धा तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतरचा 6वा पॉईंट आपला राहील आणि 6व्या पॉईंट मध्ये काय असणार? ज्या वेळेस पण अंश समान छेद समान असतील अशा वेळेस काय करणार? किती झाले होते आपले? 3, 4, 5 आणि एक 6वा पॉईंट. 6व्या पॉईंट मध्ये आपण म्हणणार जे अंश आणि छेद आपण बघितले, छेद जर का समान असतील म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी वजाबाकी करायला सांगितली असल्यास छेद समान असतील तर छेद समान छेद समान असतील तर काय करणार तुम्ही? अंशाची बेरीज करायची किंवा मग वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची करावी आणि छेद असेल जो काही समान होता तो छेद तसाच ठेवावा. काय सांगितलं? बेरीज वजाबाकी करायला सांगितली. तुम्हाला दिलेलं आहे 2/5 अधिक 4/5 ते बरोबर किती? तुम्हाला दिलेले 8/3 मायनस 7/3 बरोबर किती? 2 दिलेले. याच्यात तुम्ही पाहिलं तर छेद समान आहे, इथं पण छेद समान आहे. अशा वेळेस जर बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची तर कशी करणार? बेरीज करण्यासाठी दोन्ही ठिकाणी 5/5 दिलेले आहेत. मग या 5/5 च्या जागी फक्त एकच 5 लिहून घेणार. समान आहे एकच लिहून घेणार. सांगितलं वजाबाकी करा आणि छेद तसाच ठेवावा. छेद तसाच ठेवला आणि 2 मधून 4 गेले. 2 मधून 4 गेले किती राहतील? -2. जर हे 4 इकडे असते तर +2 आले असते. म्हणजे -2 आहे. लहान 2 येतं आणि मोठे 4 येतं. लहान संख्येतून मोठी संख्या काढल्यावर मायनसचं साइन लागतं म्हणजे -2/5. 8 मधून 7 गेले 1 आणि 3 असे 3. हे झालं याचा पहिला नियम. पहिला नियम बेरीज वजाबाकीसाठी काय होता? छेद समान असतील तर बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची तर कसं करणार? तर अशा पद्धतीने करणार. त्याच्यानंतरचा दुसरा याच्यातला पॉईंट म्हणजे बेरीज वजाबाकीसाठी जर का या ठिकाणी छेद समान नसला तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार? तर अशा ठिकाणी 7 छेद समान नसल्यास
बेरीज किंवा वजाबाकी, बेरीज किंवा वजाबाकी तिरकस गुणाकार करून करावी. तिरकस गुणाकार करून करावी. म्हणजेच काय, आता या ठिकाणी छेद समान होते, सरळ सरळ तुम्ही काय केलं, बेरीज केली, वजाबाकी केली आणि छेद जसा होता तसा लिहिला. पण जर दिलेलंच नाही, समान नाही दिलेलं, म्हणजे 2/5 अधिक या ठिकाणी दिले 5/4 बरोबर किती, या ठिकाणी घेतले 8/7 मायनस 5/4 बरोबर किती. असे दिलेले सर्व अंश पण वेगळे, छेद पण वेगळे. अशा पद्धतीने काय करणार आपण, याचा करणार तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार कसा करणार, सर्वात पहिले 4 दोन्ही 8, म्हणजे अशा पद्धतीने करणार, म्हणजे 2 गुणिले 4 असं करणार. बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज घेणार आणि 5 गुणिले 5, 5 गुणिले 5, म्हणजे सर्वात पहिले असं केला, नंतर असा केला आणि नंतर असा करणार आणि खाली काय लिहिणार, 5 गुणाकारात 4. समजलं. तिरपा गुणाकार 2/4 2 आणि 5 5 याचा गुणाकार आणि यामध्ये बेरजेचं चिन्ह होतं म्हणून बेरीज आणि खालच्याचा गुणाकार 5 गुणिले 4. याचं उत्तर किती, तर याचं उत्तर आता आपण खाली घेऊ. 4 दोन्ही 8 अधिक 5 5 25 छेदात 5 चूक 20. 25 अधिक 8 किती होतात, 8 आणि 5 13, म्हणजे 33 छेदात 20. हे झालं याचं आन्सर. त्याच्यानंतर इकडं इकडे काय करणार, 8 गुणिले 4, 8 गुणाकारात 4, वजाबाकीचं सांगितले म्हणून वजाबाकी 7 गुणिले 5, 7 गुणिले 5 आणि भागाकारात किती येतील, किती येतील, तर खालच्या संख्या 7 गुणिले 4, 7 गुणिले 4. त्यातच आपण केलं 8 चूक 32 वजा 7 5 35 आणि छेदात 7 चूक 28. मग 28 बरोबर किती, 32 मायनस 35 बरोबर -3 छेदात 28. हे झाले याचा आन्सर. अशा पद्धतीने आपण तिरकस गुणाकार करून याचा बेरीज किंवा वजाबाकी या ठिकाणी करणार. तर हे झालं बेरीज आणि वजाबाकी अपूर्णांकाची. अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आणि वजाबाकी, याच्याशिवाय वेगळं काही येणार आहे का. तुम्हाला जर दिलेलं असेल, अपूर्णांक दिलेला आहे आणि याचा सांगितलं की छेद समान दिलेले असतील तर तुम्ही डायरेक्ट करणार, छेद समान नसतील तर अशा पद्धतीने तिरकस गुणाकार करून करणार. याच्यात आता हे झालं वजाबाकी आणि बेरजेसाठी. आता गुणाकार आणि भागाकार असेल तर कसं करणार. आता पाहू गुणाकारासाठी. पॉईंट आहे अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांकाचा एकदम सोपं आहे. फक्त समोरच्या संख्येची काय करायची, गुणाकार करायचा. जसं काय करायचं, लिहून जर घेतलं आपण तर समोरासमोरील संख्येचा गुणाकार करावा. कसा, तुम्हाला दिलेले 5/7 गुणाकारात 3/2 याचा करायला सांगितला गुणाकार. पहिली अपूर्णांक आहे, दुसरी अपूर्णांक आहे. काय करणार, 5 त्रिक 15 आणि 7 दोन्ही 14 झालं याचं उत्तर. समोरच्या संख्येचा काय करणार, गुणाकार करणार. दुसरं एखादं घेऊ, 8/9 गुणाकारात 7/5. 8 साठी 56 आणि 9 5 45. हे झालं याचं उत्तर. अशा पद्धतीने या अपूर्णांकाचा गुणाकार आपण करू शकतो. दुसरा आता भागाकार. 9 नंबरचा पॉईंट, अपूर्णांकाचा भागाकार. तो कसा करणार आपण, अपूर्णांकाचा भागाकार जर तुम्हाला करायचा असेल तर अपूर्णांकाचा भागाकार सुद्धा सोपा आहे. त्या ठिकाणी पण गुणाकारच करणार, पण कशा पद्धतीने काय करणार, याला लिहून कसं घेणार अगोदर. लिहून घेण्यासाठी आपण म्हणू शकतो भागाकारामध्ये असलेल्या, याला आपण म्हणणार भागाकारामध्ये असलेल्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करा. त्याचा म्हणजे आपण म्हणू शकतो ज्या अपूर्णांकाने भागायचे त्याचा गुणाकार व्यस्त करावा. म्हणजेच काय करणार आपण याला, तुम्हाला दिलेले तर 5/2 भागाकारात 3/5 पूर्णांक दिलेला आहे, मला भागाकार दिलेला आहे.
वर दिलेले 5/2 आणि खाली दिलेले 3/2. याला तुम्ही काय करणार 5/2 अशाला असेच लिहून घेणार. याच्या समोर गुणाकार करणार आणि हे जे खालचा अपूर्णांक आहे याचा गुणाकार व्यस्त करणार. गुणाकार व्यस्त कसा करतो आपण मागे सांगितलं होतं कसं, त्याला उलट करणार. उलट करणार म्हणजे 5 खाली 5 वर जातील आणि 3 खाली येतील. हे झालं याचा गुणाकार व्यस्त. आता काय करणार, आता तर हे असंच दिसायला गुणाकार, मग 5 5 25 आणि 3 दोन्ही 6. हे झालं याचं आन्सर. दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ. हे झालं 1, हे झालं 2. इथं घेऊ 9/3 आणि छेदात 1/4. याला कसं करणार आपण 9/3 9/3 अशा राशी गुणाकारात 4 वर खाली किती 9 चूक 36 आणि 7 21. आता या ठिकाणी एखाद्या संख्येने भाग जातो का, तर 2 आणि 1 3 6. या ठिकाणी 3 न परत भाग जातो. याला अजून लहान करू शकतो आपण. 3 1 3 3 2 6 म्हणजे 12 36 आणि 3 7 21 म्हणजे 12/7 हे येणार याचं आन्सर. अशा पद्धतीने सुद्धा आपण याला सोडू शकतो. हे झाले अपूर्णांकाचे नियम. पण कोणते अपूर्णांक, साधे अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक. त्याच्यात अजून साधा अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक बघितला आणि त्याच्यानंतर आपण कोणता अपूर्णांक बघितला होता, त्याच्यानंतर एक टाईप बघितली होती ती म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग आता जी शेवटची आपली टाईप असणार आहे ती असणार आहे 3 नंबरची, जी की आहे दशांश अपूर्णांक. शेवटची टाईप ती असणार आहे दशांश अपूर्णांक. या ठिकाणी तिसरी टाईप असणार आहे दशांश अपूर्णांक म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन. यालाच आपण म्हणतो डेसिमल फ्रॅक्शन. याच्यात काय होतं, याला आपण म्हणू शकतो ज्या पण अपूर्णांकाचा छेद म्हणजेच पूर्णांकाचा छेद 10, त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर 1000 अशा पद्धतीत यापैकी असतो त्यालाच काय म्हणतात दशांश अपूर्णांक म्हणतात. त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलं, तुम्हाला काय दिलेलं 5/10, याचं उत्तर काढा. काय येणार आहे, या ठिकाणी पॉईंट, या ठिकाणी काय 10 आहे, त्या ठिकाणी 5 येते. म्हणजे वर लहान संख्या आहे, खाली मोठी संख्या आहे आणि खालच्या संख्येने वरच्या संख्येला भागायचं. मग आपण काय करणार, वर घेणार 50 आणि खाली काय करणार, जसं की या ठिकाणी 10 होती. मग आता मी जर या ठिकाणी पॉईंट दिला 0 पॉईंट, तर या ठिकाणी किती होती 50 होती. मग 10 5 50 म्हणजे 0.5 हे उत्तर आलं. म्हणजे हे काय झालं दशांश अपूर्णांकात झालं. या ठिकाणी घेतले 9 आणि या ठिकाणी घेतले 100. तर याला काय करणार आपण, जेवढे शून्य आहेत तेवढे पॉईंट देणार, 1 पॉईंट आणि त्याच्यानंतर 2 अंक आले पाहिजे म्हणजे 0.09 हे येणार याचा आन्सर. म्हणजे पॉईंट मध्ये उत्तर यायला. हे झालं दशांश अपूर्णांक. त्याच्यानंतर याचे आपण 3 महत्वाचे पॉईंट पाहणार. 3 महत्वाचे पॉईंट कोणते, हे एवढं समजलं असेल. याच्यात 3 महत्वाचे पॉईंट म्हणजे आता सर्वात पहिले आपण पाहणार ते म्हणजे त्याच्यात आपण म्हणू शकतो ज्या वेळेस पण आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे पॉईंट चा भागाकार दिलेला असतो त्यावेळेस आपण काय करणार, जेवढे शून्य छेदामध्ये असतील तेवढे अंक सोडून पॉईंट द्यावा. म्हणजेच काय, तुम्हाला मी सांगितलं 2/100 दिलेले. याला काय करणार, शून्य पाहणार, छेदात किती आहे 2 शून्य येतात. मग 2 शून्य सोडूनच उजवीकडून काय असतात 2 अंक सोडूनच पॉईंट असतात. म्हणजे या ठिकाणी आता 2 तर राहणार म्हणजे 0.02. पॉईंटच्या समोर किती अंक राहणार 2, कारण छेदात किती शून्य येतात 2. मग पॉईंटच्या नंतर पण अंक किती असणार 2. त्याच्यानंतर
दुसरं जर आपण घेतलं त्याच्यात आपण घेऊ 90/1000. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर याला काय ना पॉईंटच्या नंतर किती अंक असले पाहिजे 3, मग 0.090 हे राहणार याचं आन्सर. कशा पद्धतीत आपण हे एक झिरो कटला अंशातला आणि छेदातला तर 2च अंक राहतील म्हणजे 0.9 या ठिकाणी 0.9 असे आपण याला लिहू शकतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय राहील, दुसरा पॉईंट राहील कशासाठी, गुणाकारासाठी. आणि गुणाकारामध्ये काय म्हणतो आपण, गुणाकारामध्ये एवढे अंक पॉइंटच्या नंतर असतील, तेवढे अंक सोडून उत्तरामध्ये पॉइंट द्यावा. उत्तरामध्ये पॉइंट द्यावा म्हणजेच काय, जेवढे अंक पॉइंट गुणाकारात असतील, जसे की आता तुम्हाला गुणाकार केला 2.5 गुणाकारात 5. आता पॉईंटच्या नंतर किती अंक येतात, एकच अंक आहे. मग याचा आपण काय करणार, 5 25 5 4 2 5 2 10 2 12 म्हणजे 125. 25 5 125. पॉईंटच्या नंतर किती अंक येतात, गुणाकार करायच्या अगोदर म्हणजे गुणाकार करता वेळेस पॉईंट विसरून जायचा, 25 गुणिले 5 करायचं किती 125. पॉईंटच्या नंतर किती अंक आहे, एकच आहे. मग एकच अंक सोडून आपण या ठिकाणी काय करणार, पॉईंट देणार. त्याच्यानंतर दुसरं एखादं जर आपण चेक केलं तर या ठिकाणी आपण म्हणू 3.1 गुणाकारात 2.2 अशा पद्धतीने दिलं तर याचा आपण पॉईंट विसरून जाणार. 22 आणि 22 त्रिक 66 67 68 या ठिकाणी 682. पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत, 1 आणि 2. 1 आणि 2 तर 1 आणि 2 अंक सोडून या ठिकाणी आपण देणार पॉईंट. हे झालं अशा पद्धतीचं गुणाकारासाठी. गुणाकार जर असेल पॉईंटचा तर त्यावेळेस आपण काय करतो, पॉईंट सोडून जेवढे अंक असतील तेवढेच अंक उत्तरामध्ये पण आपण सोडतो. त्याच्यानंतर आता बेरीज आणि वजाबाकीसाठी, दशांश अपूर्णांकामध्ये बेरीज आणि वजाबाकीसाठी काय करतो, बेरीज जर पॉईंटची असेल किंवा वजाबाकी पॉईंटची असेल तर पॉईंटच्या खाली पॉईंट घेऊन बेरीज आणि वजाबाकी करायची. जसं की बेरीज आणि वजाबाकी मध्ये पॉईंटच्या खाली पॉईंट म्हणजेच कसं, तुम्हाला दिलेले वजा बेरीज दिलेली आहे 2 0.89 अधिक 0.321 याची करायला सांगितली बेरीज. मग याची बेरीज करण्यासाठी आपण याला काय करू, खाली लिहून घेऊ. खाली कसं लिहून घेणार याला करणार 20.89 दिलेले होते. पॉईंटच्या खाली पॉईंट घेणार, पॉईंटच्या अगोदर किती येतं, एकच आहे म्हणजे 0 आहे. आणि पॉईंटच्या नंतर किती आहे, 3 2 आणि 1. आता एकच्या वर कोण नाही म्हणून आपण 0 सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो. अशा पद्धतीने याची करणार आपण बेरीज. मग 0 आणि 1 1, 9 आणि 2 11, या ठिकाणी 8 आणि 1 9 10 आणि 2 12 2 चला 1. पॉईंट खाली उत्तरात सुद्धा काय ना, पॉईंट खाली पॉईंट. मग 0 0 1 म्हणजेच 1 आणि या ठिकाणी येणार 2. हे झाले 21.211. वजाबाकी असेल तर त्याच्यानंतर वजाबाकी जर घेतली, वजाबाकी काय घेऊ, या ठिकाणी घेतले 8 7 3.5 -4 2 1.32 अशा पद्धतीने उत्तर आलेलं आपल्याला प्रश्न दिलेला आहे वजाबाकीचा. याला काय करणार आपण, याला करणार 8 7 3.5. पॉईंटच्या खाली पॉईंट जर घेतला तर पॉईंटच्या नंतर किती आहे 3 आणि नंतर येतं 2. पॉईंटच्या अलीकडे कोण आहे 1 आहे, नंतर किती आहे 2 आहे, नंतर किती येतं 4 आहे. याची करणार वजाबाकी. आता 2च्या वर कोण नाही म्हणून आपण घेऊ शकतो 0. आता 0तून 2 जाणार नाही, 10 5 कडून 1 घेतलं 10 होतील, 10तून 2 गेले 8. या ठिकाणी 4 राहिले, 4 मधून 3 गेले, 4 मधून 3 गेले 1. पॉईंटच्या खाली पॉईंट, 3 मधून 1 गेला 2, 7 मधून 2 गेले 4 4 नाही 5 5 आणि 8 मधून 4 गेले, 8तून 4 गेले 4, 45 452.18. अशा पद्धतीने आपण करणार बेरीज आणि वजाबाकी. हे झालं दशांश अपूर्णांकासाठी.
आता याचे सर्वतर समजलं असेल तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार कसा करायचा. पण त्याच्यावर काही प्रश्न आपण आता या ठिकाणी पाहू. 5-6 प्रश्न बघितल्याच्या नंतर प्रत्येक टाईपवर जर तुम्ही प्रश्न बघितले तुम्हाला कळून जाईल की नेमकं आपण त्या कशा पद्धतीने त्याला सोडवणार. तर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला काही प्रश्न जर आपण घेतले तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्यासाठी काही प्रश्न घेतलेले जे की प्रत्येक जेवढा टाईप आपण शिकलो त्या सर्व टाईपवर एक प्रश्न या ठिकाणी दिसत आहे. मग सर्वात पहिले काय बेरजेचा आणि बेरजेत काय दिलेले तुम्हाला छेद दिलेले समान. अजून 1-2 प्रश्न आपण याच्यात ऍड करू. अजून 1-2 प्रश्न ऍड करू कारण या ठिकाणी छेद समान घेतले आपण. पण छेद समान नसल्यास काय करणार ते समोर पाहू. सर्वात पहिले काय दिलेले 12/5 आणि अधिक 2/5. छेद समान आहेत काय करणार छेद जसा तसा घेणार आणि अंशाची काय करणार बेरीज 12 आणि 2 14 हे झाले याचं आन्सर. छेद समान आहे अंशात वेगवेगळ्या संख्या दिलेल्या 12तून 9 गेले किती राहतील 3 आणि छेदात किती राहतील 5 कशामुळे छेद काय समान आहे. समान तर जशा तसा घेतला. त्याच्यानंतर गुणाकार दिलेला आहे आणि गुणाकारात आपण काय करतो समोरच्या संख्येची गुणाकार करतो. 20-60 6 म्हणजे 20-60 आणि 8-5 40. या ठिकाणी 1-0 कटला परत 6/4 राहिले. याला अजून लहान आपण कसं करणार 2 न भाग जातो दोन्ही संख्येला 2×4 आणि 2×6 हे येणार याचं उत्तर 3/2. कसं केलं सर्वात पहिले याचा गुणाकार केला 60/40 ला 0 एकमेकाला काढतील 10 भाग दिल्याच्या नंतर. कारण आपण बघितलं होतं की अंश आणि छेदाला एकाच संख्येने भागलं किंवा गुणलं तर त्याच्यात काही फरक पडत नाही. मग याला भाग दिला आपण 60 ला 10 भाग दिला 40 ला 10 भाग दिला तर 6/4 आले. परत 2 न भाग दिला 2×6 2×4 म्हणजे सेकंद झाल्याचा सममूल्य अपूर्णांक झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे भागाकार दिलेला आहे. भागाकार दिलेला असता तर आपण काय करतो 8/9 कसे घेतो भागाकाराच्या जागी गुणाकार घेतो आणि याला गुणाकार व्यस्त करतो म्हणजे उलट करतो. उलट कसं करणार या ठिकाणी 3 वर येतील आणि खाली 16 येतील. आता अशा पद्धतीचा गुणाकार दिलेला असेल तर तुम्ही काय करणार 8×3 = 24 आणि 9×16 16 144 असं करणार. पण असं न करता आपल्याला अजून सोपं कसं करू शकतो 3 ने 9 ला भाग जातो एक वर एक खाली मग या 3 न पण हे कधी फक्त गुणाकार बेरीज आणि वजाबाकीत असं नाही करायचं. मग 3 × 1 = 3 आणि 3×3 = 9 आणि 8×1 = 8 8×2 = 16 तर वर काय राहिले 1 आणि खाली राहिले 3×2 = 6 म्हणजे 1/6 येणार याचं आन्सर. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेले पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता हे पूर्णांक युक्त जे अपूर्णांक दिलेले याला आपण अपूर्णांकात करून घेऊ. कसं करणार याला करणार आपण 5×2 = 10 10 + 3 म्हणजेच आपण याला असं म्हणू शकतो पहिला आपण 5×2 5×2 = 10 अधिक 3 छेदात 5 हे झालं पहिलं. याला अशा पद्धतीने आपण सोडवणार. दुसरा काय दिलेला आहे मधात वजाबाकी नंतर 3×2 किंवा मग 2 गुणाकारात 3 अधिक 5 या दोन्हीच्या मधात काय राहणार बेरीज राहणार. मग 3×2 = 6 अधिक 5 भागाकारात किती 2 अशा पद्धतीने याला सोडवणार. आता काय येईल 5×2 = 10 आणि 3 13 छेदात 5 वजा 3×2 = 6 आणि 5 11 छेदात किती येतं 2 येतं. आता या ठिकाणी तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकात गुणाकार पण शिकले भागाकार पण शिकले आणि अशा पद्धतीची वजाबाकी ज्याच्यात छेद समान नाही अशा पद्धतीची वजाबाकी पण शिकणार. वजाबाकी कशी करणार 13×2 13×2 = 24 वजा 11×5 11×5 = 55 छेदात किती येतील 5×2 = 10 बरोबर. त्या ठिकाणी आता किती आहे 26 - 55 मग 26 - 55 मध्ये आपण काय म्हणू शकतो 26 च्या नंतर 25 25 50 आणि 25 26 27 28 29 4 29 म्हणजे याची वजाबाकी येणार 29/10. आता मायनस राहील का प्लस राहील कारण या ठिकाणी मोठी लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली. मग लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली किंवा मग दोन्ही ठिकाणी जर साइन बघितलं इथं प्लस आहे इथं मायनस आहे. काल जे आपण शिकलो होतो साइन जर वेगवेगळी असते तर याची वजाबाकी होती आणि मोठ्या संख्येची चिन्ह मोठी संख्या 55 तिचं साइन राहील मायनस -29/10. याला जर आपण अजून सॉल्व्ह केलं समोर तर याचं उत्तर काय येईल याचं उत्तर काय खाली पॉईंट आहे खाली 0 आहे आणि खाली जर 0 असेल छेदात तर छेदात जेवढे 0 असतील तेवढे अंक सोडून पॉईंट द्यायचा. उजवीकडून तेवढे अंक सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे 9 पॉईंट येणार इथं 2 आणि ते पण कशी -2.9 हे राहणार याचं करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर या ठिकाणी आता दिलेले गुणाकार दिलेला आहे भागाकार तर या ठिकाणी दिलेले अंश आणि छेद भागाकार पण दिलेला आहे आणि बेरीज पण दिलेली आहे. सर्व ठिकाणी या ठिकाणी दिलं. याला आपण कसं करणार सर्वात पहिले याला अशा पद्धतीत लिहून घेणार म्हणजे याला सॉल्व्ह करणार कसं 10 × 3 = 30
10 त्रिक 30 आणि 31 म्हणजे 31/10 गुणाकारात 3/10 3/10 अधिक 5 5 आणि 2 6 7/5. आता भागाकाराच्या जागी आपण काय करू गुणाकार करून घेऊ. आता या ठिकाणी गुणाकार आहे पण 20च येतं. उलट कसं करणार 20 ते या 20च्या खाली कोण नसतं म्हणजे कधी कोण असतं एक असतोच. कधी कोण या कोण असणार एक असणार. मग आता याला उलट करू शकतो आपण. मग या ठिकाणी 1/20. आता सर्वात पहिले आपण काय करणार गुणाकार अगोदर करणार मग नंतर बेरीज करणार. मग 31 त्रिकचा आपण काय करणार 3 1 3 आणि 3 त्रिक 9 93 छेदात 10 10 100 अधिक अधिक काय येईल 7 1 7 आणि 5 2 10 म्हणजे या ठिकाणी काय येणार 100. आता दोन्ही ठिकाणी काय झाला छेद समान आणि छेद जर समान झाला तर 93 अधिक 7 किती येणार 100 येणार. छेदात किती येणार 100 आणि 100 भागिले 100 म्हणजेच काय उत्तर येणार 1. अंशात आणि छेदात जर एकच संख्या असेल तर त्याचं उत्तर काय असतं 1 असतं. तर या ठिकाणी सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या क्लिअर केल्या. बेरीज वजाबाकी अपूर्णांकयुक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांक या सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर झाल्या. तुम्हाला कळाल्या असतील आणि जर कळाल्या असतील तर कमेंट मध्ये सांगा. जर एखादा प्रश्न नसेल कळाला एखादा टॉपिक एखादा यातला पॉईंट नसेल कळाला तर तो सुद्धा कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या क्लासमध्ये ज्याच्यात आपण बघणार आहे लसावी आणि मसावी एलसीएम आणि एचसीएफ. तर कशा पद्धतीने एका फॉर्म्युल्यावर आपण लसावी आणि मसावी काढणार त्या ठिकाणी आपण ते पाहणार. लसावी आणि मसावी काढण्याचे वेगवेगळे टाईप आपण त्या व्हिडिओमध्ये शिकणार. तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.